बसला विश्वास, आलं सत्य समोर. बाबा बाबा मला माफ करा बाबा, तुमच्यामुळे मी आज सुखरूप आहे. बाबा तुमच्यामुळे आज माझा जीव वाचलाय. धन्य बाबा. बोला देव माणसाचा, देव माणसाचा, देव माणसाचा. गोपाळ बाबा, बाबा गोपाळ, गोपाळ बाबा, गोपाळ बाबा, गोपाळ बाबा. हरीश्वर काय झालं तुझी ही अवस्था? बाबा आपण आपल्या आश्रमाच्या साईटवर गेलो. कसला आश्रम? म्हणजे आश्रम कुठलं? शांत व्हा, सांगतो तुम्हाला सगळं नंतर. बोल काय झालं? बाबा त्या आमदारबाईच्या माणसांनी आपल्या आश्रमाच्या जागेवर कब्जा करायचा प्रयत्न केला. तुम्ही बोलले हिंसा करू नका म्हणून आपण त्यांना प्रेमानं समजवायला गेलो, तर त्यांना आपली ही अवस्था केली. माझ्या पोरांना नाही मारलंय बाबा. बाबा त्यांना जेव्हा कळालं ना का आपण त्या जागेवर तुमचा आश्रम बांधणार आहे, तेव्हा त्यांचं डोकंच सरकलं. अहो त्याचाच वचपा काढायला ते कधी पण इकडे येतील. हे काय नवीन? बाबा आपलं ऐका, एकतर आपल्याला हिंसा करायची परवानगी द्या, नाहीतर तुम्ही इथनं जावा. आपण तुमच्या एका सेफ जागेवर व्यवस्था करतो, तुम्ही तिथं जाऊन लपा. ओय बाबा, अहो आता ही एवढा सांगतोय तर तुम्ही जावा इथनं आणि लपा कुठेतरी. बाबा आता नुकताच तुमच्यावर हल्ला झालाय, त्यात ह्यो कुठं ना नको. तुम्ही ऐका, तुम्ही कुठंतरी जाऊन लपा. तरी लपा तुम्ही बाबा, हे काहीतरी करतो बघू नका. आम्ही आहे इथं, आम्ही सगळीकडे लक्ष ठेवतो. मुळात मी का लपू? मी कुठला गुन्हा केलाय? काय केलंय? ज्या माणसांना ईश्वराची भीती असती ती माणसं लपतात, वाईट कर्माची भीती असती ती माणसं लपतात. मी काहीच वाईट नाही केलेलं, उलट ही माणसं देवाच्या कार्यात आडवी येत आहेत. यांनी गुन्हा केलाय, गुन्हा नाही फार मोठं पाप केलंय. उलट मीच आता देवाला प्रार्थना करीन की यांना मला लवकर भेटायला पाठव. बघूच मला कोण हात लावतंय. गोपाळ, परत मला तर तुझ्यावर कुठलं संकट आलेलं बघायचं नाही बघ. त्यापेक्षा तू इथे कुठेतरी आत लपून बस ना बाबा. आई, असं घाबरून कसं चालेल? मी जर माझ्या भक्तांवर आलेली संकट दूर करू शकतो, अडचणी दूर करू शकतो, तर माझ्यावर आलेलं तर मी नक्कीच करू शकतो. असं घाबरून लपून बसणं मला काही बरोबर वाटत नाही. अहो यांना किती मारलंय त्या माणसाने बघा तरी. ती माणसं कशी असतील, काय असतील, आपल्याला कसं कळणार? हां बाबा, लालीवाणी म्हणतात ना ते खरं आहे. म्हणजे आपल्या भाईसारख्या माणसानं मार खाल्लाय हो. तुमचे तर काय हाल होतील कळतंय का तुम्हाला? नाही म्हणजे तुम्ही साक्षात देवाचा अवतार आहे, मान्य आहे मला, पण आपली काळजी आपण स्वतः घ्यायलाच पाहिजे ना. प्रत्येक वेळेस देव थोडी घेणार आहे. ए काय करणार ती? आपण आहेत नाही तर सगळे, बघू काय होईल ते होईल. हा हा, नाही नाही, त्यांनी फक्त आमच्या देव माणसाला हात तर लावू दे, हात पाय जागेवर सोडून ठेवू आम्ही. ए बाबा आरती लय डेंजर माणसं आहे. माझं ऐका, बाबाला लपू द्या कुठेतरी. बाबा आपलं ऐका, हे सगळं जरा शांत होऊस तर ना तुम्ही कुठेतरी जाऊन लपा, मी तुमची व्यवस्था करतो ना. मला काहीही होणार नाही, तुम्ही विनाकारण चिंता करताय. शांत व्हा. हाय का आता? नाही आपण सगळं मस्त समजावतोय, पण बाबाच म्हणतात कुठं जायचं नाही म्हणल्यावर मग कसं करायचं? ए तुम्ही काही बी सांगू नका त्याला, तो कोणाचं बी ऐकणार नाही. आणि त्याच्या मागे जर परमेश्वराचा हात आहे तर तो कशाला भ्याल कोणाला? हवालदार, तुमच्या त्या जामकर साहेबांना सांगा अजून कुमक वाढवा म्हणा, माणसं वाढवा इथं. हा जामकरनं ह्यात नाक खूप असलं तर तो आश्रमाच्या कामातही अडकाठी करेल. नाही, मला आश्रमाच्या बाबतीत कुठलीही अडचण नको आहे. नाही आप्पा, याची खरं तर काहीच गरज नाही आहे. आपण चुकीचं काही करत नाही आहोत, मग आपण हे नाही केलं पाहिजे. आणि मी सक्षम आहे, माझा तुमच्यावर विश्वास आहे, तुमचा माझ्यावर विश्वास आहे. आपण बघून घेऊ काय करायचं ते. शक्यतो आपण सगळे शांतपणे बोलू, हिंसा करायची नाही. अरे अशी येऊन येऊन किती माणसं येणार आहे ती? आपण सगळे काय कमी आहे वेतावा? येऊ दे, काय व्हायचं ते होईल. होऊ दे,
मी तर एकटाच त्यांच्यावर लय भारी होईल. 5-6 जणाला अडवायला मी लय झालो एकटाच. असा बशीन ना त्यांच्या उराव चपातीच करण लावा ताकद. मग मी तर लय बेकार आहे. जेलमधनं जाऊन आलोय. हलक्यात घेतात काय? हा आता नाही मागं हटायचं. अंगावाला तर शिंगावर घेऊया त्याला. डन. आता आपण पण आपल्यातला जुना भाई जागा करणार. बघू कोण आपल्या बाबाला नडतंय ते. नाही बरोबर आहे, पण उगे ह्या समजात आपल्यालाच मार पडला तर. ए लके, अरे पडला मार तर पडू दे. अरे देव माणसाच्या जीवापेक्षा आपला जीव मोठा आहे वय. अरे येऊ दे त्यांना. चला चला बाहेर जाऊ आणि आपल्या बाबांच्या प्रोटेक्शनसाठी स्ट्रॅटर्जी तयार करू आता. बाबा शरणां समजा तर त्या हे सगळे ध्यान द्या इकडं. महत्वाची गोष्ट सांगतोय. आपल्या देव माणसाचा जीव धोक्यात आहे. त्यासाठी आपल्याला सगळ्यांना मिळून आपल्या देव माणसाला धोक्यापासून लांब ठेवायचंय. आपल्या देव माणसाचं आपल्याला रक्षण करायचंय. एवढं सगळं होऊन सुद्धा आपला देव माणूस इथून कुठं जाणार नाहीये. कळलं का? आता काय असं म्हणतात की जो माणूस माणसांच्या कल्याणासाठी काम करतो त्याचे दुश्मन वाढतात. बरोबर आहे का नाही? हा, तसंच आपल्या देव माणसं बरं झालेलं आहे. आता त्या संग्रामचे गुंड, पोलीस आणि आता हे आमदारबाईची माणसं आपल्या देव माणसाच्या जीवावर उठलेली आहेत. पण आता ही माणसं जर इथं आली तर त्यांना सुट्टी द्यायची नाही. सगळे तयार आहेत का? सगळे एकदम अलर्ट राहा. ते माणसं कधी पण येते आपल्या बाबाला मारायला. अरे येऊ दे, किती यायचे ते येतील जित्ती, पण इथून जाणार नाही जित्ती. हा हा ही आग पाहिजे आपल्या सगळ्यामध्ये. या काय बी झालं का नाही तरी त्या आमदाराची माणसं आपल्या देव माणसापर्यंत पोचले नाही पाहिजे. नाही पोचले पाहिजे. हा मंगेशराव दमन वाईट खाल नाही खेळा. आत्ताच सुटून आलाय आपण. ए अरे देव मांग्या, परत एकदा जेलमध्ये गेला तरी चालेल, पण आज कोणाला सुट्टी द्यायची नाही. हा बोला देव माणसाचा जय जयकार असो. 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 देव माणसाचा शांत व्हा. काय गोंधळ लावलाय? तुम्हा सगळ्यांना माहितीये काल माझ्यावर हल्ला झालाय, पण मी प्रतिहल्ला केला का? नाही, मी प्रतिकार केला. हिंसा आपल्याला अजिबात करायची नाहीये. ती आमदार साहेबांची माणसं आहेत. त्यांचा नक्की काय हेतू आहे हे आपल्याला आधी जाणून घेतलं पाहिजे. आपण जर हिंसा केली तर आपण आयतच खोलीत त्यांच्या हाती देऊ. त्यामुळे आपण सगळेजण शांत बसू, शांतपणे बोलू त्यांच्याबरोबर. मला थोडासा वेळ द्या, मी विचार करतो.